नमस्कार मित्रांनो, ज्याला चप्पल चोर समजून लोक मारणार होते तो आज मराठी टीव्हीचा सर्वात मोठा विलन आहे. ओळखलत का? जाणून घ्या ठरलं तर मग फेम मयूर खाणगे यांची रंजक कहाणी. स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत महिपत शिक्रे ही मुख्य खलनायिकाची भूमिका साकारणारे अभिनेते मयूर खाणगे यांचा खऱ्या आयुष्यातील प्रवास अत्यंत संघर्षमय आणि रंजक राहिला आहे. आज ते घराघरात एक का खणखणीत खलनायकाच्या रूपाने ओळखले जात असले तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला आहे. मयूर खाणगे यांची अभिनय क्षेत्रातील एंट्री खूपच रंजक किस्स्याने झाली. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की लोकांची सुरुवात जोरदार होते पण माझी चोरदार झाली होती. एका नाट्यसंस्थेच्या तालमी चालू असताना मयूर बाहेर उभे राहून चोरून संवाद ऐकत होते. त्यावेळी तिथल्या लोकांना वाटले की ते चप्पल चोरायला आले आहेत. लोक त्यांना चोर समजून चोप देणार इतके तिथल्या सरांनी त्यांची चौकशी केली. मयूर यांनी आपल्याला अभिनयाची आवड असल्याचे सांगितले. त्याच नाट्यसंस्थेत त्यांना आधी एका नाटकामध्ये शिपायाची छोटी भूमिका मिळाली, पण त्यांच्या उत्तम टॅलेंटमुळे अवघ्या 1.5 महिन्यातच त्यांना त्याच नाटकात थेट राजाची मुख्य भूमिका मिळाली. मयूर खाणगे यांची खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटासारखी आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पत्नीने त्यांना खूप खंबीर साथ दिली आहे. मयूर यांनी त्यांच्या पत्नीला पहिल्यांदा एका लग्नाच्या हळदीत नाचताना पाहिले होते आणि ते तिथेच त्यांच्या प्रेमात पडले. जेव्हा त्यांनी लग्नासाठी मुलीच्या घरी विचारले तेव्हा मुलीच्या घरच्यांचा त्या नात्याला कडकडून विरोध होता. अभिनय क्षेत्रातील आर्थिक अस्थिरतेमुळे मुलीचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते. घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी लग्न केले. आज त्यांच्या लग्नाला 14 वर्षापेक्षा जास्त काळ पूर्ण झाला असून ते अत्यंत सुखी आयुष्य जगत आहेत. मयूर यांनी आजवर अनेक वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करून इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ठरलं तर मग या मालिकेतील त्यांच्या खलनायिकी भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यांच्या कट कारस्थानांमुळे हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात राहिलं आहे. सावळ्याची जणू सावली या मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. आई कुठे काय करते या अत्यंत गाजलेल्या मालिकेत त्यांनी संजनाच्या पहिल्या नवऱ्याची शेखरची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यांनी 2015 मधील प्रसिद्ध हायवे चित्रपटासह इतरही काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अशा प्रकारे एका चुकीच्या गैरसमजातून सुरू झालेला मयूर खाणगे यांचा हा प्रवास आज मराठी मालिका विश्वातील एक यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेता बनण्यापर्यंत येऊन पोचला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मयूर खाणगे यांच्या कोणत्या मालिकेतील अभिनय सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.